हक्काची जागा तिचा कट्टा आणि तिच्या आवडीच्या गप्पा मारायला पुन्हा एकदा आलेले आहे. मैत्रिणी, आपण प्रत्येक भागात दिलखुलास गप्पा मारतोच, पण आज जे आपण बोलणार आहोत ना, तो विषय थोडासा हटके. ती म्हणजे करिअर करणारी ती असते. तर आज आपण याच विषयावर गप्पा मारणार आहोत. आज आपण गप्पा मारणार आहोत की करिअर करणारी ती. आज आपल्या कट्ट्यावर ज्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांनी स्वतः करिअर केलेलं आहे, त्यांचं स्वतःच असं काहीतरी अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तर आज आपल्या कट्ट्यावर जमलेल्या मैत्रिणी आहेत त्या म्हणजे रेखा आहेत, त्या पुण्याहून आपल्या सोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत. तसंच तन्मयी मेहेंदळे ज्या कीर्तनकार आहेत त्या सुद्धा पुण्यावरून आपल्या सोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत. अंजुषा चौगुले ज्या मुंबईहून मला तन्मयी तुला विचारायचंय, तू कीर्तनकार आहेस तन्मयी, साधारण काय होतं की सहसा मुली या क्षेत्राकडे नाही वळत आणि आजकालच्या युथ जनरेशन तर नाहीच वळत, तर तू हे क्षेत्र का चूज केलं आणि तुला का वाटलं कीर्तनकार बनावं असं? वृषाली, मी असं सांगेन की कीर्तनकार हे चूज करण्यापेक्षा ते माझ्या घराण्याचीच परंपरा आहे. जसं मी म्हटले होते मध्ये, तसं आमच्याकडे आपण एक सोपी गोष्ट आहे की अनेक जण मंदिराच्या माधुरी जातात, जे वारसदार असतात किंवा ते त्या घराण्यातले असतात, पण त्यांना ती कला जोपासायची किंवा पुढे नेण्याची इच्छा होईलच असं नाही. जी एक अमूर्त शक्ती मागे बसलेली असते ती आपल्याकडनं ते सगळं करून घेत असते. म्हणजे मी आता 17 ऑक्टोबरलाच रिसेंटली अक्कलकोटला कीर्तन करून आले आणि आमचं जस्ट मी आता स्टुडिओमध्ये येता बोलणं झालं की आपण कुठल्याही म्हणजे आपण आजारी असतो किंवा काही असतो, जी एक अमूर्त शक्ती आपल्या मागे बसलीये ती आपल्याला सगळं करून घेत असते. त्याचप्रमाणे मला जे आई वडिलांनी संस्कार केले किंवा मी बालवर्गात जे कीर्तन शिकले त्यामध्ये आम्हाला कमल पराडकर बाई होत्या, त्यांनी आम्हाला एक शिकवलं होतं, गुरुचरणी जो विनम्र झाला ज्ञान वैभवा उणे न त्याला, माय पित्यांचा सेवक बनला तोच आवडे नित्य प्रभूला. म्हणजे मला असं वाटतं की हे किती इन्स्पिरेशनफुल म्हणजे असं इन्स्पायर करणारे शब्द किंवा काव्य आहेत. किंवा वामन पै म्हणतात ना की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आणि मी कीर्तनकार नाही तर माझे वडील हे तबलावादक आहेत, आई सुद्धा तबलावादक आहे. त्यामुळे तबलावादिका किंवा तबल्याची विद्यार्थिनी म्हणजे संगीताचे अभ्यासक किंवा क्लासिकल गाणं मी नुकतीच म्हणजे माझे स्वाती जोशी यांच्याकडे मी गाण्याची सुरुवात केली. त्यानंतर माझे 3 गुरु झाले गाण्याचे आणि आता पुढे मी बाबांच्याच ओळखीचे एक सर आहेत त्यांच्याकडे गाण्याचं प्रशिक्षण सुरू करीन. तर त्यामध्ये आपल्या ज्या वेळी करिअरमध्ये वे आउट मिळत जाईल तिथं आपण करिअर करावं. पण करिअर मुळात आपलं जे स्वभाव आहे आणि आपलं जे नेचर आहे ते आपल्याला आपल्या आवडीकडे आपोआप नेतं. म्हणजे तुम्ही कलाकार असाल, तुम्ही कीर्तनकार असाल, मुळात बघ ना करिअरचा आणि कलाकाराचा हे किती मिळतं जुळतं आहे. त्यामुळे वयाच्या 23व्या वर्षी मी कीर्तन करते किंवा कीर्तन सादर करावं असं मला वाटतं. तर ही एक आपल्या मागे जी अमूर्त शक्ती आहे, मग ती स्वामी समर्थ असेल किंवा कुठलाही म्हणजे शंकर असेल किंवा गणपती असेल, आमचा सारसबागेचा गणपती उजव्या सोंड्याचा आहे, तसा प्रभादेवीचा सिद्धिविनायक आहे, कुठलाही गणपती असेल ती आपल्याकडनं हे करून घेत असते. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे आपल्याला गीतेत सांगितलंय. त्यानुसार आपण फळाची अपेक्षा न करता सतत काम करत राहिलो आणि आपल्या कामावर आणि आपल्या स्वतःवर आपली निष्ठा असली की कितीही अडथळे आले तरी सुद्धा आपण त्यातनं सक्सेसफुल होतो आणि आपल्याला कोणी ना कोणतरी मार्ग दाखवतो. आणि आपल्याला जो मार्गदर्शक असतो तो आपल्या आयुष्यात आपला गुरु असतो. मग ती आपली एखादी ताई असेल, आता मी पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे तर माझी एक मैत्री आहे जी खूप जवळची, ती मला कायम आमच्या फील्डमध्ये खूप सपोर्ट करते. म्हणजे आजच आम्ही सकाळी फोनवर बोललो, ती मला प्रत्येक वेळी सांगते की तन्मयी इथे चुकतेस ना, हे करू नकोस. म्हणजे व्हॉट टू डू अँड व्हॉट डोंट हे पण आपल्याला सांगणारा कोणतरी एक मार्गदर्शक. आणि जर कोणी नसेल तर आपण आपल्या मागे जी शक्ती आहे त्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटतं. कारण की तुला एक म्हणजे मला सांगायला आवडेल, अक्कलकोटला जेव्हा मी कीर्तन केलं परवा तेव्हा स्वामी समर्थांचा म्हणजे इतकं अविस्मरणीय ते सगळं अनुभव होता. आणि आता 22 तारखेला आईचं कीर्तन आहे, त्यामुळे मला संधी मिळाली तर मी तबल्याच्या साथीला बसतील तिच्यासोबत. पण म्हणून मी तुला म्हणलं तसं, जिथे आपल्याला संधी समोर येता दवडू नका कधीही, जाता निघून वेळा येणार ना कधी. हे इन्स्पिरेशनल फुल शब्द म्हणजे नावडीकर अजूनचे आहेत. तर ते आपल्याला खूप
असे जे मोटिवेशनल आहेत ते आपल्याला खूप मदत करतात. आणि जसं मगाशी अंजुषा चौगुले म्हणाल्या की त्या एक करिअर वुमन आहेत आणि उत्तम मदर आहेत, त्याप्रमाणे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टींचा वापर आपण आपली कला किंवा आपली परंपरा पुढे नेण्यासाठी केला तर खूप जास्त मदत होईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. तू जे काही म्हणालीस आता त्यावरून तुझी श्रद्धा आणि निष्ठा खरंच दोन्ही दिसून येतं. मला शेवटच्या टप्प्यात आहोत आणि जाता जाता मला तन्मयीचं एक छोटस अभंग ऐकायचं. त्यामुळे सो सॉरी अंजुषा, तन्मयी एक छोटस अभंग, कारण आपल्याकडे वेळच नाहीये. हो डेफिनेटली. एक थोडक्यात शेवटचा अर्धा मिनिट आहे. एकादशीच्या दिवशी हो हा एक युवा गायिका म्हणून मी एक छान अभंग सादर करते. बालवयी खेळी रमलो तारुण्य नासाने वृद्धपणी देवाता दिसे पैल तीर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर जरा जरा पारण्या हो झाला उशीर पांडुरंग 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 मन करा थोर मन करा थोर. क्या बात है, क्या बात है तन्मयी, चांदण्या क्या बात है तन्मयी. खरंच तुझ्या एका अभंगाने पूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेलं. पण आपल्याला कार्यक्रमात वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.